टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल. वेलकम children on this tutorial of General Science of Standard 7th. This is lesson number 18, Sound, Production of Sound, and this is video number 1. सो सगळ्यांनी टेक्स्टबुक पेज नंबर 118 काढायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण लेसन स्टार्ट करतो आहे आणि बुकमधनं बघूनच हा व्हिडिओ ऐकायचा आहे. इन लास्ट year means in 6th standard you have studied what is sound किंवा what is source of sound and medium is necessary for the production of sound. त्याच्यानंतर propagation of sound कसं होतं हे सगळं तुम्ही 6वीच्या इयत्तेमध्ये शिकलेले आहात, बरोबर की नाही? तर ते सगळं आठवायचं आहे मुलांना. आणि त्याच्यानंतर आता बघा हां, तुमच्या बुक्समध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेली आहेत की क्लॅप्ड युअर हँड टुगेदर किंवा प्लेड अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, नॉक्ड ऑन क्लोज्ड डोर, व्हिसल, प्लेस्ड युअर पाम ऑन अ मोबाईल दॅट इज रिंगिंग. हे सगळं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? साऊंड प्रोडक्शनसाठी म्हणजे फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड जसं मीडियम इज नेसेसरी, ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत कुठल्या माध्यमातून येतो आहे? मोबाईलचं माध्यम आहेच, पण हवेच्या माध्यमातून. सो एअर इज अ मीडियम दॅट इज फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड इज ट्रॅव्हल्ड टुवर्ड्स दी ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टपर्यंत तो साऊंड जाऊन पोहोचतो आहे. बरं, साऊंड कसं प्रोपगेट होतं किंवा कसं ट्रॅव्हल होतं? तर इट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ज अँड इट इज अ व्हायब्रेशन. म्हणजे तुमच्यापैकी आता तुम्ही छंदवर्गसुद्धा करत असाल किंवा इतरसुद्धा वेळेला जेव्हा तुम्ही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वाजवता किंवा मोबाईलमध्ये गाणी ऐकता तेव्हा व्हायब्रेशन होतं, बरोबर की नाही? ऑसिलेशन म्हणतात या गोष्टीला. ती टर्मिनॉलॉजी आपण डिटेलमध्ये ह्याच चॅप्टरमध्ये बघणार आहोतच. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट? सगळ्यात पहिल्यांदा साऊंड म्हणजे काय? तर कुठल्याही प्रकारचा एक आवाज, बरोबर? हां, फक्त तो आवाज कानांना प्लीझंट असला पाहिजे, म्हणजे तो कानांना आपण छान ऐकू शकतो किंवा तो आवाज ऐकल्यानंतर आपल्याला त्रास होत नाही आहे ना. म्हणजे नॉईज आणि साऊंड याच्यामध्ये खूप बारीकसं अंतर आहे. म्हणजेच का, आता समजा तुम्ही वर्गामध्ये आता सध्या आपण एकत्र भेटत नाही आहोत, ऑनलाईन भेटतो आहोत, पण इन केस जेव्हा तुम्ही कधी पुढे जाऊन आता वर्गात भेटणार आहात किंवा यापूर्वी जेव्हा तुम्ही वर्गात होतात, शाळेत होतात आणि एखादी ताई नसेल तर तुम्ही किती गोंधळ घालता. सो दॅट इज द नॉईज. बिकॉज ऑफ दॅट साऊंड सगळ्यांना त्रास होतो. जेव्हा त्रास होतो साऊंडमुळे तेव्हा त्याला म्हणतात नॉईज. पण जनरली साऊंड म्हटल्यानंतर तो कानांना प्लीझंट असला पाहिजे. हे पहिली महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही ऑलरेडी शिकलेली आहात. सो वी आर रिवायझिंग ऑल दीज थिंग्स. Second thing is what? There is a medium necessary for the propagation किंवा traveling for the sound. Sound is traveled in the form of waves and vibration or oscillation is necessary for the production of sound. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पेज नंबर 118वर हे सगळं हेच जे मी आत्ता म्हटलं ते लिहिलेलं आहे, ते आपण आता वाचूया की इट इज सीन फ्रॉम अबोव एक्झाम्पल्स. जे काय 10 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. द साऊंड इज जनरेटेड ड्यू टू व्हरायटी ऑफ इव्हेंट्स. वेगवेगळे कुठल्याही गोष्टींनी, म्हणजे मी आत्ताही बोलत असताना समजा बघा हां, टेबलवर मारलं, तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल की साऊंड प्रोड्यूस झालेला आहे, बरोबर. इन सब एक्झाम्पल्स साऊंड वॉज जनरेटेड ड्यू टू व्हायब्रेशन, म्हणजे बेल आहे किंवा डायफ्राम ऑफ द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे किंवा स्ट्रिंग्स, म्हणजे तुमच्या कुठल्याही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये व्हायब्रेशनने साऊंड जनरेट होतो. किंवा काही एक्झाम्पल्स आहेत जसं की फटाके फोडणे किंवा टाळ्या वाजवणं किंवा लाईटनिंग स्ट्राईक म्हणजे वीज चमकणं. ह्याच्यात व्हायब्रेशन ॲक्च्युअली फील होत नाही, पण व्हायब्रेशन प्रोड्यूस्ड होतं, कारण साऊंड प्रोड्युशन करण्यासाठी व्हायब्रेशन इज नेसेसरी. ओके. सो वेन अ स्टोन थ्रोन इन टू द काम वॉटर ऑफ अ लेक, वेव्ज आर जनरेटेड अँड दे रीच अप टू द बँक्स ऑफ द लेक्स. म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादं शांत नदीचं पाणी असेल, बरोबर, आणि त्याच्यामध्ये असा दगड टाकला तर एक तरंग निर्माण होतात. किंवा तुम्ही अगदी वाटीमध्ये म्हणजे मोठ्या जरा थोड्या पसरट भांड्यामध्ये जर पाणी घेतलं आणि ते पाणी शांत असेल आणि त्याच्यामध्ये समजा तुम्ही वरून काहीतरी घातलं तर ते तरंग निर्माण होतात. वॉट दॅट तरंग मीन्स? ते म्हणजे व्हायब्रेशन असतं. आणि मग हळूहळू अगदी किंचित का होईना पण आवाज हा आलेला असतो. सो ह्याच्यातनं आपण काय शिकलेलो आहोत की साऊंड इज ट्रॅव्हल्ड इन द मीडियम इज नेसेसरी. इट इज ट्रॅव्हल्ड इन द फॉर्म ऑफ वेव्स अँड व्हायब्रेशन इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड.
बरोबर. आता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ट्युनिंग इन द इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे तुम्ही छंद वर्गालासुद्धा बघितलं असेल किंवा कुठल्याही तबला म्हणा किंवा कुठलंही जर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असेल ना तर ते ट्यून करावं लागतं. आता ट्यून करणं म्हणजे काय, तर त्याची मोशन आणि त्याच्यातनं येणारा साऊंड हा परफेक्ट येतो. म्हणजे वेन द स्ट्रिंग ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सच ॲज तानपुरा इज प्लक्ड, द स्ट्रिंग कॅन बी सीन टू व्हायब्रेट बट द टू एंड्स ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग्स आर स्टील. As it vibrates, the string moves to one side to the central position and comes back to the central position. This motion is repeated again and again and such motion is called periodic motion. म्हणजे आता तुम्ही जर तानपुरा किंवा पेटी बघितली तर कंटिन्युअसली मोशन एकाच लईमध्ये चाललेलं असतं, म्हणून त्यातनं छान सूर निघतात किंवा छान आवाज येत असतो. मग व्हायब्रेशन जसं गरजेचं आहे तसं पिरियॉडिक मोशन म्हणजे एका ठराविक वेळेला ठराविक मुवमेंट ही होतेच होते, ठराविक व्हायब्रेशन हे होतंच होतं आणि देअरफॉर पिरियॉडिक मोशन गरजेची असते. मग आता ऑलवेज रिमेंबरमध्ये काय दिलेलं आहे की साऊंड इज जनरेटेड बाय द रिदमिक व्हायब्रेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. वी कॅन हिअर द साऊंड ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स, बट वेन वी टच द व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट विथ अवर हँड द व्हायब्रेशन स्टॉप अँड वी नो लॉंगर हिअर द साऊंड. समटाइम्स वी कॅन सी द व्हायब्रेशन बट समटाइम्स व्हायब्रेशन्स आर सो मायन्यूट दॅट वी कॅन नॉट सी विथ आवर आईज. म्हणजे व्हायब्रेशन मी जसं तुम्हाला म्हटलं तसं गरजेचं असतं. तर काही वेळेला जसं की आता फोनमध्ये समजा तुमचा गाणं चाललेलं असेल किंवा फोन आलेला असेल आणि तुम्ही त्याच्या जिथनं आवाज येतो, फोनचा स्पीकर असतो त्याच्यावर जर हात ठेवला ना तर तुम्हाला व्हायब्रेशन खूप इझिली जाणवू शकतात, बरोबर. पण काही ठिकाणी व्हायब्रेशन जाणवत नाही पण व्हायब्रेशन असतात. आणि पिरियॉडिक मोशन का गरजेची असते की तुम्हाला रिदमिक साऊंड ऐकायला येऊ शकतो. आता हे जे व्हायब्रेशन आहे की नाही ज्याच्यामुळे साऊंड प्रोड्यूस होतो त्यालाच म्हणतात ऑसिलेशन. काय म्हणतात? ऑसिलेशन. आता बघा म्हणजे बऱ्याच जणांनी असं बघितलं असेल की किंवा तुम्ही सगळ्यांनीसुद्धा गार्डनमध्ये झोपाळ्यावर खेळलेले असाल, झोके घेत असतात, बरोबर की नाही. मग आता जेव्हा तुम्ही झोके घेत असता की नाही तेव्हा काय असतं की सेंट्रल पोझिशनमध्ये झोपाळा असतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही एका साईडला जाता म्हणजे मागे जाता आणि पुढे जाता, मागे जाता पुढे जाता, अशा प्रकारे ते स्विंग होत असतं, बरोबर. द स्विंग विल बी सीन टू क्रॉस द सेंट्रल पोझिशन अगेन अँड अगेन. म्हणजे सेंटर पोझिशनवर तो असतो, मागे जातो पुढे जातो, मागे जातो पुढे जातो. सो सेंट्रल पोझिशनला तो क्रॉस करत असतो नेहमी अगेन अँड अगेन, बरोबर की नाही. अ स्विंग दॅट मूव्स बॅक अँड फोर्थ लाईक दिस इज एन ऑसिलेटर. त्याला ह्याच मुवमेंटला म्हणतात ऑसिलेशन. आणि आता इथे स्विंग ऑसिलेट होतो आहे म्हणून त्याला म्हटलं जातं ऑसिलेटर. वेन द स्विंग मूव्स फ्रॉम वन एंड टू अनदर अँड रिटर्न टू इट्स स्टार्टिंग पॉईंट इट इज कम्प्लिटेड द वन ऑसिलेशन. म्हणजे आता सेंट्रल पोझिशनला आहे, बरोबर, बॅक गेला, बॅक जाऊन सेंट्रल पोझिशनला येऊन पुन्हा पुढे गेला, पुढून पुन्हा तो सेंट्रल पोझिशनला येतो झोपाळा, तिथे त्याचं कंप्लीट झालं वन ऑसिलेशन. द बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ ॲन ऑसिलेटर ऑन आयदर साईड ऑफ द सेंट्रल पोझिशन इज द ऑसिलेटरी मोशन. म्हणजे काय, तर बॅक जाऊन सेंट्रल पोझिशनला झाला एक मोशन झाली, पुढे जाऊन पुन्हा सेंट्रल पोझिशनला झाला एक ऑसिलेशन झालं. तर हे झालं ऑसिलेशन ऑफ द स्विंग. आता पुढे आणखीन त्यांनी एक्झाम्पल दिलेले बघा ऑसिलेशन ऑफ द स्विंग. म्हणजे आता तुम्ही इथे बघताय सेंटरला स्विंग आहे, झोपाळा आहे, पुढे गेल्यानंतर पुन्हा सेंटरला आला वन ऑसिलेशन, बॅकला गेल्यानंतर पुन्हा सेंटरला आला वन ऑसिलेशन. तसंच रबर बँड स्ट्रेच्ड ओव्हर अ पोर्सिलिन बॉल. म्हणजे एक बाऊल घेतला आहे त्याच्यावर रबर बँड बांधला आणि तुम्ही समजा त्या रबराला असं हलवलं ना तर त्याच्यातसुद्धा एक व्हायब्रेशन तुम्हाला जाणवतं आणि त्या रबराची सुद्धा पोझिशन बॅक फोर्थ वर खाली होत राहते. वरून सेंटरला पुन्हा खालून सेंटरला येणं दॅट इज युअर वन ऑसिलेशन. किंवा इथे सुद्धा त्यांनी एक दिलेलं आहे की एक म्हणजे हे दिलेलं आहे, बांधलेले आहे दोरा ए पोझिशनला, थ्रेड समजा तुम्ही त्या बॉलला हलवलं तर तो बी पोझिशनला जाईल, सी पोझिशनला जाईल. सो दिस इज द ऑसिलेटरी मोशन अँड ॲम्प्लिट्यूड. आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की पेंड्युलम म्हणा किंवा बॉल म्हणा काहीही म्हणा, ओके. आता एका पोझिशनला म्हणजे ए इज द सेंट्रल पोझिशन, बरोबर ना, आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशन कुठल्या आहेत दोन, एकतर बीपर्यंत जाऊ शकतो किंवा त्या सीपर्यंत तो जाऊ शकतो, बरोबर ना. मग बी आणि सी ह्याला काय म्हणतात, ॲम्प्लिट्यूड. म्हणजे एक सर्टन कुठलाही ऑब्जेक्ट त्याची बॅक अँड फोर्थ मुवमेंट एका सर्टन पॉईंटपर्यंतच लिमिटेड असते, त्याच्या पुढेही तो जात नाही,
त्याच्या मागेही तो थांबत नाही. प्रत्येक वेळेला तो तिथपर्यंत पोचतो आणि तिथून पुन्हा सेंट्रलला त्याच्या पोझिशनला येतो, पुन्हा तो बॅकला जातो और फ्रंट कुठे मागे पुढे जात असतो आणि पुन्हा सेंट्रल पोझिशनला येतो. तर ह्या ज्या एक्स्ट्रीम पोझिशन असतात, म्हणजे आता इथे जर तुम्ही बघितलं तर ए इज द सेंट्रल पोझिशन, बीपर्यंत तो जातो आहे पोझिशनपर्यंत थ्रेडने आणि अगेन तो पुन्हा सेंटरला येणार म्हणजे ए पोझिशनला येणार, पुन्हा सीपर्यंत जाईल, सीवरून पुन्हा एपर्यंत येईल. सो सी आणि बी ह्याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन. सो ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ए बी आणि ए सी ह्या ॲम्प्लिट्यूड आहेत, बरोबर. आता त्याच्या पुढे आपल्याला बघायचं आहे की टाईम पिरियड ऑफ द ऑसिलेशन अँड फ्रिक्वेन्सी. आता एक ऑसिलेशन तुम्हाला सांगितलं की जी फ्रिक्वेंट पिरियॉडिक मोशन असते, जी कंटिन्युअसली असते एका सेंट्रल पोझिशनपासून मुव्हिंग बॅक ऑर फ्रंट ऑर मुव्हिंग अप अँड डाऊन, बट इन अ पर्टिक्युलर टाईम. एक टाईम असतो त्या एका कंप्लीट ऑसिलेशनसाठी, बरोबर ना. तर त्यालाच म्हणतात टाईम पिरियड ऑफ ॲन ऑसिलेटर. आता जसं आपण बघितलं की ह्या तुम्ही डायग्राममध्ये बघितलं असेल की ए पोझिशन ही सेंट्रल आहे, ए बी म्हणजे बीपर्यंत जाऊन पुन्हा त्याला एपर्यंत यायचं आहे, त्याला लागलेला टाईम, आणि ए सीपासनं पुन्हा एपर्यंत येण्यासाठी लागणारा पॉईंट म्हणजे सेंट्रल पोझिशनला लागणारा पॉईंट. म्हणजे काय झालं, बी ए, त्याच्यानंतर सी ए आणि पुन्हा बी, बरोबर की नाही. दिस इज द टाईम पिरियड ऑफ द ऑसिलेशन. म्हणजेच काय, जेव्हा फ्रिक्वेन्सी आपल्याला जर काढायची असेल तर 1/, टाईम पिरियड ऑफ द ऑसिलेशन म्हणजे किती फ्रिक्वेन्सी, किती वेळा तो फिरला बॉल, ह्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी, बरोबर. एका सर्टन तुमच्या टाईमपर्यंत, मग तो 1 मिनिट असू देत, 1 सेकंद असू देत, 1 तास असू देत, वॉटेवर, ते डिपेंड किती टाईम आपल्याला करायचं आहे ते, त्याच्यामध्ये किती वेळा ती पोझिशन त्यांनी घेतलेली आहे, किती वेळा त्यांचे ऑसिलेशन झालेलं आहे, सो त्याला म्हणतात तुमची फ्रिक्वेन्सी, बरोबर. आता फ्रिक्वेन्सी नेहमी ऑकरिंग इन 1 सेकंड, बरोबर. द युनिट ऑफ द फ्रिक्वेन्सी इज हर्ट्ज. 1 हर्ट्ज मीन्स देर इज 1 ऑसिलेशन इन 1 सेकंड. एका सेकंदाला 1 ऑसिलेशन झालेलं आहे, बरोबर. 100 हर्ट्ज मीन 100 ऑसिलेशन इन 1 सेकंड. आता जसं दिलं आहे त्या पद्धतीनं ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. पुन्हा एकदा शांत चित्ताने हा लेसन इथपर्यंत रीड करायचा आहे, सो आपल्याला लक्षात येईल. सो दिस इज फॉर द टुडे. थँक्यू.